लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आली एक मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची आणि मोठी दिलासाचीच बातमी देखील ठरणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आपल्यासमोर एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता ज्या महिला देखील या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून ही एक महत्त्वाची बातमी ऐकताच नाचणार देखील आहे। जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आता या काही महिलांचे देखील 2-2, 3-3 हप्ते थकवी त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। काही महिलांचे देखील 2 हप्ते, काही महिलांचे 3 हप्ते देखील थकवी त्या ठिकाणी आहे। आता त्यांना देखील ते सर्व हप्ते देखील पूर्णपणे एकत्रित त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। फक्त तुम्हाला एक काम पूर्ण करायचे आहे। आता तुम्हाला पण वाटत असेल की 3 हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होणार का, तर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। फक्त तुम्हाला एक महत्त्वाचं काम देखील करायचं आहे। आता पूर्णपणे महाराष्ट्रातील महिलांचा एकाच या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार, जानेवारीचा हप्ता कधी येणार, जानेवारीचा हप्ता कधी येणार, अशा प्रश्नात देखील लाडक्या बहिणी होत्या। या पूर्णपणे चिंतेमध्ये होत्या की जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार, हा प्रश्न देखील त्यांना पूर्णपणे टोचत होता। तर या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला पूर्णपणे उत्तर मिळून जाईल आणि तुम्ही देखील अशा प्रश्नात होता की तुमचे 3 हप्ते बाकी आहे, काही महिलांचे 2 हप्ते बाकी आहे आणि काही महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पडलेला असेल तर त्यांच्यासाठी एक मोठी आणि मोठी दिलासाचीच बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दी महत्त्वाची असलेली आनंदाची बातमी देखील बघणार आहोत। आता ज्या महिलांना देखील या ठिकाणी हप्ता बाकी होता तो म्हणजे 3 हप्ते, म्हणजेच आता ज्या महिलांचे देखील आता नोव्हेंबरचे 1500 रुपये बाकी होते, बऱ्याच अशा काही महिला देखील आहे की त्यांचे देखील नोव्हेंबरचे सुद्धा देखील हप्ता बाकी आहे। तर त्या महिलांना नोव्हेंबरच्या नंतर देखील डिसेंबरचे आणि जानेवारीचे देखील असे 1500 देखील त्यांना 4500 रुपयापर्यंतची रक्कम देखील मिळू शकते, त्यांच्या खात्यामध्ये ती देखील जमा होऊ शकते। कारण की आता त्यांना देखील फक्त एक महत्त्वाचं काम देखील त्यांना पूर्ण करायचे सांगण्यात आलेले आहे। GR मध्ये असा उल्लेख देखील सांगण्यामध्ये येऊ शकतो की आता देखील तुम्हाला हे एक महत्त्वाचं काम देखील पूर्ण नक्की करायचे आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून देखील एक मोठी अट टाकण्यात आलेली आहे, त्यामुळेच तुमचे हप्ते हे 3 हप्ते थकवीत असू शकतात। त्यामुळे जर तुम्ही देखील हे एक महत्त्वाचं काम पूर्ण केलं तर तुम्हाला देखील 4500 रुपयापर्यंतची रक्कम देखील मिळू शकते। लाडकी बहिणींना आता दिलासा मिळणार आहे, कारण की आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे 2-2, 3-3 हप्ते थकवीत आहे। आता ते पूर्णपणे त्यांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। फक्त आता तुम्हाला एक महत्त्वाचं काम देखील करायचं आहे। आता ज्या महिलांचे 3 हप्ते थकवीत होते त्यांना तर देखील आता पैसे मिळणारच, पण ज्या महिलांचे 2 हप्ते पूर्णपणे थकवीत आहेत त्यांचं काय होणार, त्यांना हप्ता मिळणार की नाही मिळणार असा प्रश्न देखील त्यांचा आहे। तर त्यांचा प्रश्न देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे मिटणार आहे। तर त्यांना देखील आता या ठिकाणी डिसेंबरचे त्याचबरोबर जानेवारीचे सुद्धा एकत्रित 2 हप्ते म्हणजेच त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपयापर्यंतची रक्कम देखील जमा होऊ शकते। त्यांना देखील आता 2 हप्ते देखील पूर्णपणे त्यांच्या खात्यामध्ये जमा करून घेता येऊ शकतात। फक्त एक महत्त्वाचं काम देखील जर तुम्ही केलेले नसेल तर त्याच कारणामुळे देखील तुमचे हप्ते मागे ठेवण्यात आलेले असतील, तर त्यामुळेच तुम्हाला ते महत्त्वाचं काम करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार असून तुम्हाला पण ते महत्त्वाचं काम देखील पूर्ण पार पाडावंच लागणार आहे। आता पूर्णपणे महाराष्ट्रातील महिलांची एकाच या ठिकाणी गोष्टीकडे लक्ष आहे, ती म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार। पूर्णपणे महाराष्ट्रातील महिलांना देखील हा हप्ता मिळालेला नाही, म्हणजेच आता पूर्णपणे महाराष्ट्रातील महिला देखील या हप्त्याकडे या ठिकाणी नजर ठेवून आहे। आता काही महिलांची चिंता देखील वर्तवली जात आहे की आता जानेवारी महिना संपलेला आहे आणि जानेवारी महिना संपला, आता देखील फेब्रुवारी महिना चालू आहे आणि फेब्रुवारी महिन्याचे देखील 10 ते 15 दिवस ओलांडून गेलेले आहे, पण काही त्यांना देखील जानेवारीचाच हप्ता मिळालेला नाही। तर त्यांना देखील जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न त्यांचा आहे। तर त्यांचा प्रश्न देखील या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आणि त्या बहिणी देखील आता थेट नाचणार असून आता त्यांना देखील आजपासून जानेवारी महिन्याचा हप्ता देखील वाटप चालू देखील करणार असून आता तुम्हाला देखील जानेवारी महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी याच आठवड्यामध्ये म्हणजेच आज किंवा उद्या या ठिकाणी अशी या 3 ते 4 दिवसामध्ये कधीही मिळू शकतो। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघू कोणकोणत्या महिलांना देखील हा हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे, कोणकोणत्या महिलांना आज
हा हप्ता मिळू शकतो, जानेवारी महिन्याचा हप्ता. आता ज्या महिलांचा असा प्रश्न असेल की आता त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही तर त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता नाही येणार का, तर त्यांना देखील आता हप्ता एकत्रित येऊ शकतो. काही महिलांना 2-2 हप्ते देखील एकत्रित येऊ शकतात. फक्त तुम्हाला हे एक महत्त्वाचं काम देखील तुमचं अधुरं असेल तर तुम्हाला ते पूर्ण करावंच देखील लागणार आहे. आता तुम्हाला देखील ते महत्त्वाचं काम कोणतं असणार आहे सविस्तरपणे बघायचं आहे आणि ते बघायचंच नाही तर तुम्हाला देखील ते पूर्णसुद्धा करायचा प्रयत्न देखील पूर्ण करायचा आहे. ते महत्त्वाचं काम देखील तुमच्यासाठी अति महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या महिलांचं एक महत्त्वाचं काम देखील बाकी आहे त्यामुळेच त्यांचे 3 हप्ते 2 हप्ते थकवीत असू शकतात. आता त्या महिलांना ते महत्त्वाचं काम देखील बघून जाणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचे ठरणार आहे. तर चला ते काम बघू. त्याआधी आपण बघणार आहोत आज म्हणजेच आज किंवा उद्या या 2 ते 3 दिवसामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हप्ते मिळणार आहेत. तर चला सुरुवात करूया त्या महत्त्वाच्या तालुक्यांना, त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील आणि ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील आता लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसामध्ये अशा या 2 ते 3 दिवसामध्ये त्याच लाडक्या बहिणींना देखील 2 हप्ते, ज्या महिलांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता थकवीत आहे त्या महिलांना डिसेंबरचा आणि जानेवारीचा असे 2 हप्ते एकत्रित आणि ज्या महिलांचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील बाकी आहे त्या महिलांना 3 हप्ते देखील एकत्रितपणे पडू शकतात. फक्त एक महत्त्वाचं काम त्यांना लवकरात लवकर करावे लागेल जर त्यांचं ते अधुरं असतील तर चला आपल्यासमोर काही महत्त्वाचे जिल्हे या ठिकाणी आलेले आहे. तर ते जिल्हे किती असणार आहे तर ते जिल्हे असणार आहे 11 जिल्हे. या 11 जिल्ह्यातील 11 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित म्हणजे ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, ज्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता थकवीत आहे तर त्यांना 2 हप्ते आणि ज्या महिलांचा नोव्हेंबरचा हप्ता देखील थकवीत आहे त्यांना 3 हप्ते भेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून तुम्हाला पण हे महत्त्वाचं काम करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. तर चला ते 11 महत्त्वाचे जिल्हे देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते असणार आहे ते 11 महत्त्वाचे जिल्हे. ज्या 11 महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता थेट आजपासून हप्ता मिळायला सुरुवात देखील होऊ शकते. त्यांना देखील त्यांच्या खात्यामध्ये आज देखील लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा दिसू शकते. तर चला ते 11 महत्त्वाचे जिल्हे बघू. त्याचबरोबर आपल्यासमोर देखील आणखीन 25 तालुके देखील आलेले आहेत. ज्या 25 तालुक्यातील महिलांना सुद्धा या ठिकाणी हप्ता पडणार आहे. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर टेन्शन घेऊ नका. या 25 जिल्ह्याच्या तालुक्याच्या यादीमध्ये येणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. आणि ज्या महिलांचं या 25 तालुक्यांच्या यादीमध्ये पण नाही आलं तर त्यांनी चिंता करू नका. त्यांचं काय होणार, त्यांना हप्ता मिळणार की नाही मिळणार असा प्रश्न जर तुमचा असेल तर तुम्ही देखील आता अजिबात काळजी करू नका. कारण की आता तुम्हाला पण हप्ता मिळणार पण तुम्हाला देखील 16 ते 17 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही किंवा या 25 तालुक्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्ही देखील घाबरू नका. तुम्हाला देखील 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी या 11 जिल्ह्यातील आणि या 25 तालुक्यातील जसा महिलांना हप्ता मिळाला तसा तुम्हाला 15 ते 16 दिवसानंतर देखील तुम्हाला पण असाच या ठिकाणी येईल आणि तुम्हाला पण देखील हप्ता 2 दिवसामध्ये पडून जाईल. म्हणजेच 15 दिवसाची प्रतीक्षा किंवा त्याहून अधिक 17 दिवसापर्यंतची प्रतीक्षा देखील तुम्हाला आणखीन करावी लागणार. तर चला आता कोणकोणत्या बहिणींना असणार, कोणकोणत्या बहिणींना देखील हप्ता मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार, कोणकोणत्या तालुक्यात हप्ता मिळणार, सविस्तरपणे ते जिल्हे, सविस्तरपणे आपण ते तालुके देखील याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले जिल्हे देखील आपण बघू. सर्वात प्रथम देखील आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे बुलढाणा जिल्हा. जर आता तुम्ही पण बुलढाणा जिल्ह्यातील पात्र महिला येत असाल, बुलढाणा जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही पण कसलीच काळजी कसली चिंता करू नका. कारण की आता बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पण मोठा दिलासाच मिळणार असून बुलढाणा जिल्ह्यातील बहिणींना देखील हा हप्ता टाकण्यात येणार असून लाडक्या बहिणींना दिलासाच मिळालेला आहे. समोरचा जिल्हा धुळे जिल्हा.
जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर हे एक महत्त्वाचं काम नक्की पूर्ण करून टाका। जर तुमचे पण हप्ते थकवीत असेल, तुम्ही देखील अडचणात असेल किंवा तुमचे देखील हप्ता लवकरात लवकर तुम्हाला मिळत नसेल तर हे एक महत्त्वाचं काम देखील तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता तुम्हाला देखील ते एक महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे। समोरचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा। आता जर तुम्ही देखील संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी येत असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी देखील एक महत्त्वाचं काम आलेलं आहे। ते एक महत्त्वाचं काम देखील तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे, त्यामुळे तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका। नांदेड जिल्हा। आता जर तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसली चिंता करू नका, कारण की आता नांदेड जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासाच मिळणार आहे। समोरचा जिल्हा आपला देखील या ठिकाणी असणार आहे अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला देखील एक महत्त्वाचं काम करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, पण तुम्ही जर हे एक महत्त्वाचं काम केलेलं नसेल तर तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका। समोरचा आपला जिल्हा देखील या ठिकाणी असणार आहे नंदुरबार जिल्हा। जर आता तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, नंदुरबार जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। समोरचा जिल्हा आपला असणार आहे धाराशिव जिल्हा। आता जर तुम्ही देखील धाराशिव जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल किंवा धाराशिव जिल्ह्यामधून तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेला असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील निश्चिंत राहा, कारण की आता तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटलेली आहे। फक्त एक महत्त्वाचं काम तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे। समोरचा जिल्हा देखील आपल्या या ठिकाणी असणार आहे जालना जिल्हा। जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर बहिणींनो तुम्ही देखील आता निश्चिंत राहा, कारण की आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आता हा हप्ता मिळणार असून आता ज्या ज्या महिलांचे 3-3 हप्ते थकवीत आहेत, जर त्यांनी हे काम केलं तर त्यांना देखील 3 हप्ते एकत्रितपणे मिळू शकते। त्यामुळे ते महत्त्वाचं काम देखील तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। जर तुम्ही जालना जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर आता ज्या ज्या महिलांचे 2 हप्ते बाकी होते त्या महिलांना 2 हप्ते देखील मिळू शकतात फक्त एका कामामुळे। तर चला समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे वर्धा। जर आता तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता वर्धा जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पण आता 2 हप्ते, काहींना 3 हप्ते आणि काहींना 1 जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। आज किंवा उद्या अशी या 2 ते 3 दिवसामध्ये देखील त्यांना हप्ता एकत्रितपणे टाकण्यात येणार आहे। समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे, या ठिकाणी आपला समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा। आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल, लाडकी बहीण योजना जर तुम्हाला देखील भरलेला असेल तुम्ही त्याचा अर्ज, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। नाशिक जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील मोठा दिलासा मिळणार आहे, लाडक्या बहिणी देखील नाचणार आहे, कारण की आता नाशिक जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या यादीमध्ये येतं का नाही येतं हे बघायचं काम तुमचं देखील असणार आहे, आणि ते एक महत्त्वाचं काम देखील बघूनच जा, जेणेकरून तुम्हाला पण लवकरच हप्ता या ठिकाणी मिळण्याची शक्यता तुमची पण वाढणार आहे। तर चला समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे अहिल्यानगर। आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आता 2 हप्ते, काहींना 3 हप्ते आणि काहींना देखील 1 जानेवारी महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। फक्त त्या बहिणींना हे महत्त्वाचं काम करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे। जे महत्त्वाचं काम देखील पूर्ण तुम्हाला करावंच लागणार आहे। आता जर तुमचं देखील एक महत्त्वाचं काम अधुरं असेल तर तुम्ही देखील ते लाडक्या बहिणींनो तुम्ही देखील ते एक महत्त्वाचं काम पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळेल। ज्या ज्या बहिणींचं एक महत्त्वाचं काम बाकी आहे त्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जर तुमच्या देखील गल्लीमध्ये, तुमच्या देखील गावामध्ये, तुमच्या देखील सिटीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी
फायदा होईल आणि त्यांना पण देखील एक महत्त्वाचं काम देखील कळेल की या महत्त्वाचं काम देखील करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे हप्ते घ्यायचे असेल किंवा तुमचे देखील पैसे देखील 2 ते 3 हप्ते अडकलेले असेल आणि तुम्हाला देखील वाटत असेल ते काम मिळत नाही, तर तुम्ही देखील हे एक महत्त्वाचं काम देखील नक्की करून बघा। तर ते एक महत्त्वाचं काम देखील असणार आहे तुमची ई-KYC। आता जर तुमची पण ई-KYC बाकी आहे तर लवकरात लवकर तुम्ही देखील ई-KYC करून घ्या, जेणेकरून तुमचे देखील थकीत हप्ते तुम्हाला देखील मिळू शकतात। त्यामुळे तुम्ही देखील ई-KYC करा आणि या यूट्यूब चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये, त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे। सबस्क्राईब करून